ठाण्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला काही ठरेना। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरूच आहे। भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यानं जागावाटपाचा तिढा हा काही सुटत नाहीये। शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी तिसरी बैठक ही पार पडली आहे। यावेळेला रवींद्र चव्हाण हे देखील बैठकीला उपस्थित होते। ठाणे कल्याणमध्ये भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। ठाण्यामध्ये कापूरबावडी जंक्शन इथे भाजपकडून पंतप्रधान मोदींचे बॅनर लावण्यात आले आहेत। नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे। यवतमाळमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच खासदार संजय देशमुखांचा उपरोधिक जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय। नगर परिषदेमध्ये ठाकरे सेनेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाहीये। अंतर्गत गटबाजीमुळे ही वेळ आल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि एकही नगरसेवक निवडून न आल्यानं कार्यकर्त्यांकडून खासदारांचा उपरोधिक जाहीर सत्कार करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे अचानकपणे बारामती हॉस्टेलमधून रवाना झालेले आहेत। पोलीस संरक्षण, पोलीस ताफा काहीही न घेता अजित पवार हे एकटेच अचानक रवाना झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती हॉस्टेलमधून ज्या वाहनाने रवाना झाले ते वाहन पुण्यातील जिजाई या निवासस्थानी गेल्याचं कळतंय। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार जिजाई निवासस्थानी आहेत की नाही या संदर्भात माहिती देण्यास कर्मचाऱ्यांनी मात्र नकार दिलेला आहे। अजित पवार नेमके कुठे गेले, त्यामुळे आता हा सवाल उपस्थित केला जातोय। या संदर्भात अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अजिंक्य, आपण पाहतोय राष्ट्रवादी एकत्र येणार का, एकीकडे चर्चा सुरू आहेत, बैठकांचं सत्र बघायला मिळतंय, मात्र अजित पवार नेमके कुठे गेलेत हा सवाल उपस्थित होतोय, कारण कोणताच पोलीस ताफा अजित पवारांसोबत नाहीये। मात्र आता आत्ताची अपडेट काय माहिती या सगळ्या घडामोडी संदर्भात? अगदी बरोबर आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी 7 वाजता बारामती हॉस्टेल या ठिकाणी आले होते। त्यानंतर अचानकपणे एकटे अजित पवार आणि त्यांचे चालक जे आहेत ते बाहेर पडले आणि तिथून एका वाहनाने अजित पवार रवाना झाले। खरं तर अजित पवार ज्यावेळेस रवाना होत असतात, उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या सोबत जो आहे तर मोठं पोलीस संरक्षण असतं, पोलीस ताफा असतो। मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुठलंही पोलीस संरक्षण जे सोबत होतं ते बारामती हॉस्टेल या ठिकाणी थांबवलं आणि एकटेच त्यांचे चालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रवाना झाल्याचं दिसलं। खरं तर ज्या वाहनाने अजित पवार रवाना झाले होते ते वाहन जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी सध्या असल्याचं दिसून येते। मात्र अजित पवार त्या ठिकाणी आहेत की नाहीत याबाबत कर्मचाऱ्यांकडून कुठलीही माहिती दिली जात नाहीये। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिसकटल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग येतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अद्याप देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवण्यासंदर्भात प्रयत्न चालू आहेत। गेल्या 5-6 दिवसापासून बैठकांचं सत्र सुरू होतं, मात्र चिन्हाची चर्चा आहे त्याच्यामुळे ही सगळी चर्चा फिसकटलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, तुतारी चिन्हावर नको असं प्रकारे सांगितल्यामुळे चर्चा फिसकटलेली आहे। मात्र राजकीय घडामोडींना आता पुण्यात वेग येतोय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके पोलीस संरक्षण न घेता गेले कुठे, कोणते मोठे नेते पुण्यात आहेत का, काही चर्चा सुरू आहे का अशी देखील चर्चा सुरू आहे। मात्र अजित पवार कुठलंही पोलीस संरक्षण न घेता, पोलिसांचा ताफा न घेता फक्त चालकाला घेऊन ज्या वाहनातून रवाना झाले होते ते वाहन निवासस्थानी आहे। मात्र अजित पवार निवासस्थानी आहेत की नाहीत याबाबत कुठलीही माहिती मिळत नाहीये। काहीतरी पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू असल्याचं देखील सध्या समजतंय। मात्र अजित पवार नेमके गेले कुठे याबाबत सध्या तरी स्पष्ट काही समजत नाहीये। मात्र आजच्या दिवसात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे आणि आज देखील जे सूत्र आहेत ते असं सांगतायत की पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते आणि प्रमुख नेते दोन्ही बाजूचे भेट घेतील असं देखील सांगितलं जाते। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीसोबत देखील एका बाजूने चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूने अजित पवारांचे नेते देखील त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांकडून माहिती समजते। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या नेमके आहेत कुठे किंवा कोणाशी चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत का असे प्रश्न निर्माण होत आहेत। बारामती हॉस्टेलला दिवसभर उपमुख्यमंत्री थांबणार होते, मात्र अचानकपणे त्या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत। त्यांचे स्वीय सहाय्यक देखील सोबत घेतलेले नाही, फक्त चालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बाहेर पडून सध्या कुठे गेली अशी चर्चा सुरू आहे। मात्र ज्या वाहनातून ते त्या ठिकाणाहून रवाना झाले होते ते वाहन त्यांच्या सध्या निवासस्थानी असल्याचं दिसून येते। मात्र ते घरी आहेत की नाहीत याबाबत कर्मचारी माहिती देण्यास टाळाटाळ करतायत, तर काही लोक सांगतायत की वाहन फक्त या ठिकाणी आलेले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आलेले नाहीत। त्यामुळे अगदी काही वेळात दादा नेमके गेलेले आहेत कुठं असं
माहिती समोर येईल, मात्र पडद्यामागं राजकीय हालचाली मोठ्या सुरू असल्याचं सध्या आता पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जे प्रमुख शहरातील नेते आहेत ते शरद पवार गटाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती समजते आणि पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे। पाहावं लागेल की नेमकं पडद्यामागं काय सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके अचानकपणे गेलेत कुठे, हे सगळं ट्विस्ट सध्या निर्माण झालाय। अपडेट पुढचे येत राहतील। निश्चितच अजिंक्य, खरं तर जागा वाटपाच्या या सगळ्या घडामोडींनंतर आता अजित पवार अशा पद्धतीनं पोलीस ताफ्याशिवायच बाहेर जाणं आणि नेमकं कुठे जाणं हा सवाल उपस्थित होणं खरं तर अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे। या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।